तर समय निरामय दिनदर्शिकेचं मागचं पान मी पाहिलं. त्याच्यामध्ये ना काही मंत्र देण्यात आलेले आहेत. ते कशासाठी? अनेक प्रकारचे मंत्र आहेत. मग आपण जसं षोडशोपचार पूजा त्यातले मुख्य मुख्य उपचार याविषयी पाहिजे. तर प्रत्येक उपचार अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा बरं. तेही मंत्र आपण अर्थासहित तिथे दिलेले आहेत. मग त्या व्यतिरिक्त काही अन्य मंत्र नित्य उपयोगी हं. काही छोटी स्तोत्र अशीही दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये एक छान स्तोत्र विष्णू षोडश नाम स्तोत्र बरं. म्हणून दिलंय. विष्णूंच्या या 24 मूर्ती तशी 16 नावं आहेत. मोजकी अशी नावं. मग कोणत्या प्रसंगी कोणतं विष्णूंचं नाव जपावं घ्यावं बरं. याचा निर्देश त्याच्यात आहे. बरं. म्हणजे औषधे चिंतयेत विष्णू, औषध घेताना विष्णू विष्णू नाम घ्यावं. बरं. भोजनेच जनार्दनम, जेवताना जनार्दन हे नाव घ्यावं. शयने पद्मनाभंच, झोपताना पद्मनाभाय नमः, पद्मनाभ हे नाव घ्यावं. वाह! विवाहेच प्रजापतीं, लग्नाच्या वेळी लग्न समारंभाला जाताना लग्नासारखा सोहळा अनुभवताना प्रजापतये नमः किंवा प्रजापती हे नाव घ्यावं. युद्धे चक्रधरम देवम, प्रवासेच त्रिविक्रमम, युद्ध प्रसंग संघर्ष भांडण त्यावेळी चक्रपाणये नमः किंवा चक्रधराय नमः म्हणावं. प्रवासेच त्रिविक्रमम, अनेकांना प्रवासाचा त्रास होतो. हो. गाडी लागते, हो, मळमळतं. त्याच्यासाठी मंत्र आहे? अर्थात त्रिविक्रमाय नमः बरं. असं मंत्र आहे. त्रिविक्रमाचं स्मरण करून प्रवास सुरू करावा. प्रवासेच त्रिविक्रमम नारायणम तनुत्यागे, देह आता सुटून जाणार आहे. अशा वेळी नारायणाय नमः म्हणावं. भागवतामध्ये अजामेळाचं आख्यान यावर आहे. हं. नारायणम तनुत्यागे श्रीधरम प्रिय संगमे, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेताना श्रीधराय नमः म्हणावं. बरं. अशी वेगवेगळ्या प्रसंगी घ्यायची विष्णू नामं ती एका स्तोत्रात्मक मंत्रामध्ये बांधलेली आहेत. तोही आपण या दिनदर्शिकेमध्ये दिलेला आहे. म्हणजे हे कुठंच कधी मी तरी ऐकलेलं नाही किंवा वाचलेलं नाहीये. खरंच तुमची ही समय निरामय दिनदर्शिका फारच उपयुक्त आहे असं मला दिसतंय आता ऐकून.